सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, मी मंजिरी पाठक नोबार टेक्नॉलॉजीतर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते आणि नवरात्री उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. मंडळी, नोबार ही एक PR फर्म आहे आणि याच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांशी आपण जोडले जातो, त्यांचा व्यवसाय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा व्यवसायाचा प्रवास हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मैत्री व्यावसायिकांशी हे आपण सदर सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक व्यावसायिक आपल्याला जोडल्या गेले आहेत, त्यांचा प्रवास आपण जाणून गेलेला आहे आणि आपण खूप भरघोस प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता या दिवसापासून म्हणजे नवरात्री उत्सवापासून आपण सुरू करतो आहे बिझनेस टॉक. या बिझनेस टॉकमध्ये जे यशस्वी उद्योजक आहे किंवा उद्योजिका आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि या टॉक शोमध्ये सर्वप्रथम आपल्याला लाभले आहे सायली पाटील मॅडम. मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. आपला प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सायली मॅडमचा जो बिझनेस आहे त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात मी एक सांगते. फेमिनाईन हे ब्रँड आपण ऐकलेलं असणारच आहे आणि सॅनिटरी पॅड्स हे बनवतं आणि याच्याविषयीची आपण अधिक माहिती, ब्रँडविषयीची माहिती, त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नवरात्री उत्सव आता सुरू होत आहे, त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि त्या संदर्भातच म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की महिला व्यावसायिक हे आपल्याला खूप कमी बघायला मिळतात मुळात, आणि मराठी व्यावसायिक कमी बघायला मिळतात, तर तुम्ही मराठी महिला व्यावसायिक आहात. नक्कीच. खरंच खूप कौतुक आहे. आपला प्रवास हा कसा सुरू झाला ते आपण जाणून घेणारच आहोत. त्याच्या आधी आपली थोडक्यात एक शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. माझं नाव सायली पाटील कुलकर्णी आणि माझा जन्म ठाणे येथे झाला. माझ्या घरी माझे आई बाबा, माझी बहीण आणि आता माझ्या सासरी माझे सासू सासरे आणि माझे पती आणि माझी 18 महिन्यांची मुलगी असते. आणि माझ्या शिक्षणाविषयी विचाराल तर मग मी सुरुवातीपासूनच शिक्षणाची फार आवड असलेली मुलगी आहे आणि मी एक UPSC ॲस्पिरंट होते. माझं जे शिक्षण आहे ते मी कम्प्युटर सायन्स केलं आहे, MSc कम्प्युटर सायन्स, आणि मी MSW केलं आहे, BN पब्लिक सर्व्हिस केलं आहे. आणि असे बरेचसे कोर्सेस जे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत तेही मी बऱ्यापैकी केलेले आहेत. आणि मला लिखाणाची फार आवड होती कॉलेज टाईममध्ये आणि ते मी आजही करण्याचा कुठे कुठे थोडाफार प्रयत्न करते. ओके, ग्रेट. पण हे म्हणजे उच्च शिक्षा विभूषित असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे UPSC कडे टर्न होत असताना व्यावसायिक म्हणून इकडे U-टर्न जो झाला आहे तो ट्रिगी पॉईंट काय होता, कशी सुरुवात झाली? येस, खरं तर मला व्यवसाय करावा अशी माझी कधी इच्छा नव्हती, पण एक अशी वेळ आली, एक अशी परिस्थिती आली की ज्या वेळेला मला यावं लागलं. म्हणजे मी पुण्याला शिकायला होते आणि मग मला मुंबईत यावं लागलं शिक्षण सोडून. आणि म्हणजे फायनान्शियल म्हणजे माझ्या वडिलांचं फायनान्शियल खूप चांगलं होतं, पण काही गोष्टींमुळे आम्ही कुठेतरी मागे गेलो आणि आर्थिक अडचणी वाढत गेल्या. आणि मग त्यावेळेला गरज वाटली की आत्ता मला जास्त करून पैसे कमवण्याची जास्त आवश्यकता आहे. आणि मग तेव्हा मी छोट्या छोट्या नोकऱ्या करत होते, कॉलेज टाईममध्ये पार्ट टाईम जॉब करत होते. असं सगळं करत असताना एक दिवशी एक नामांकित सॅनिटरी नॅपकिनची कंपनी माझ्यापर्यंत आली आणि मी त्यांचा मार्फत सेल करायला लागले. आणि असं करता करता मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मी प्रभावाखाली आले आणि मग मला असं वाटलं की हा व्यवसाय आपण करू शकतो. आणि मग पुढे मी पुढे जाण्याचा विचार केला. म्हणजे तुम्ही नोकरीच्या माध्यमातून तो अभ्यास केला, त्याचं सगळं जाणून घेतलं आणि विचार पक्का झाला की आपण हा आता व्यवसाय म्हणून, आपण व्यावसायिक म्हणून सुरुवात करायची. पण असं विचार करणं आणि ते एक्झिक्युशन मध्ये आणणं यात खूप फरक आहे. नक्कीच. तर ही सुरुवात कशी झाली? कारण आपल्याला बऱ्याच गोष्टींचा बॅकअप लागतं, फायनान्सचा बॅकअप लागतो, टीम लागते. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? येस, खरं सांगायचं झालं तर ही एक तळमळ आहे. ही एक सगळ्यात मोठी तळमळ आहे. ती अशी की आपण सगळ्या महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतोय, पण ते सॅनिटरी नॅपकिन आपण प्लास्टिकचं वापरतोय. एक प्लास्टिकचं सॅनिटरी नॅपकिन इज इक्वल टू 4 प्लास्टिकच्या पॉलिबॅग. आता तुम्ही विचार करा की एक महिला तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये साधारण 11,000 सॅनिटरी नॅपकिन्स वापरते आणि त्यातून ती जवळजवळ 450 टन एवढा कचरा तयार करते. मग या कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे काहीच सुविधा नाही आहे. मग हा कचरा जातो कुठे? म्हणजे कचरा निर्मितीमध्ये आपण एक सगळ्यात मोठे देणेकरी आहोत. ठीक आहे.
तर मग याला सोल्युशन हवं, म्हणून मग याबद्दल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेला मी 23-24 वर्षाची होते त्यावेळेला मला असं जाणवायला लागलं की माझ्या थोड्या फूड हॅबिट्स चेंज झाल्या आहेत, माझं वजन अचानक वाढायला लागलं आहे. तर मग असं सगळं होत असताना मग मला असं वाटलं की आपण डॉक्टरकडे जावं, आणि त्याबद्दल जागरूकता होती म्हणून डॉक्टरकडे जावं, टेस्ट करावी. तर कळलं की मी थोडंसं PCOS मी फेस करते. मग मला असं वाटलं की जेव्हा मी ही गोष्ट सफर करते त्यावेळेला माझ्यासारख्या बऱ्याचशा महिला ही गोष्ट सफर करत असतील, तर मग त्यांनाही याबद्दलचं अवेअरनेस देणं गरजेचं आहे. आणि पहिल्यापासून एक सामाजिक बांधिलकी असल्यामुळे मी या विषयाकडे फार लवकर वळले. आणि मग मी माझा कुठेतरी जॉब करत असताना किंवा मी वितरक म्हणून काम करत असताना मी आधी शाळा, मग कॉलेजेस, मग बाकीच्या कॉर्पोरेट्स ठिकाणी, अशा ठिकाणी जाऊन मी सेमिनार्स घ्यायला लागले आणि मग त्याबद्दलचा अवेअरनेस करायला लागले. म्हणजे मासिक पाळी, त्याबद्दलची स्वच्छता, याबद्दल बोलायला लागले. मग हळूहळू थोडं असं जाणवलं की आपण स्वच्छता आणि याबद्दल लोकांना नॉलेज देतोय, बरोबर, ठीक आहे, पण मग सोल्युशन कुठे आहे? ओके, प्लास्टिक नका वापरू, मग काय वापरा. हो, बरोबर आहे. तर मग अशा वेळेला बाजारामध्ये ऑप्शन्स नव्हते का? होते, पण ते सगळे इम्पोर्टेड होते. बरोबर, मेड इन इंडिया नव्हते आणि ते लोक अफोर्ड करू शकत म्हणजे नव्हते. तुमचं ब्रँड हे पहिलं आहे Yes. जे मेड इन इंडिया आहे, मेड इन इंडिया आहे आणि निसर्गाशी बांधिलकी ठेवून आहे. येस, पर्यावरण पर्यावरणपूरक आहे. 100%. बरं, मग त्यामुळे मग आपण या क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे आपण आपलं सामाजिक कार्य सुरू ठेवता ठेवता आपण लोकांना फेमिनाईन हा ब्रँड आणून त्यांच्या हातात दिला की आता तुमच्याकडे सोल्युशन आहे, ते अफोर्डेबल आहे, तुमच्या खिशाला परवडणारं आहे, आता तुम्ही वापरू शकता. तुम्ही स्वतःचंही संरक्षण करू शकता आणि सोबत निसर्गाचंही संरक्षण करू शकता. बरोबर. म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत असताना, म्हणजे व्यावसायिक म्हणून तुम्ही स्त्रियांचं आरोग्य, त्याच्यानंतर पर्यावरणाशी बांधिलकी, समाजाशी बांधिलकी, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे जपलं आहे. त्याबद्दल खरोखरच खूप कौतुक आहे. आपण आत्तापर्यंत जाणून घेतलं की कशी सुरुवात झाली, पण फिमेलसाठी असलेलं हे जे प्रोडक्ट आहे ते फेमिनाईन हे नाव कसं सुचलं आणि याचं ब्रँड म्हणून जो तुम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचं नियोजन कसं केलं? फेमिनाईन नावातच स्त्री आहे, ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त शोधला जाणारा शब्द आहे फेमिनाईन हायजीन प्रॉडक्ट्स. तर मी सहज सर्च केलं की मला याचा ट्रेडमार्क मिळेल का, आणि तो मला मिळाला. सो फेमिनाईन हे नाव माझ्या ब्रँडसाठी मोस्ट सुटेबल नेम म्हणून मी चूज केलं. आता ब्रँड हा मला सुरुवातीपासून हे होतं की मी एक स्त्री आहे आणि मला स्त्रियांसाठी काम करायचं आहे. सो म्हणून माझ्या मनामध्ये अजून देखील असा विचार आलेला नाही की पुरुषांना, म्हणजे फेमिनाईन हायजीन प्रॉडक्ट्स, तसं मेल हायजीन प्रॉडक्ट्स. ओके, ठीक आहे. तर मग मी टोटली फेमिनाईन हायजीनवरतीच फोकस करते, जेणेकरून आता आपण सॅनिटरी नॅपकिन्स किंवा लायनर्स किंवा वजायनल टेस्ट किट वगैरे असे सगळे प्रोडक्ट्स आपण बनवतोय. पण हेअर आफ्टर पाईपलाईनमध्ये असलेल्या गोष्टी अशा आहेत की इंटिमेट पावडर आहे, इंटिमेट वॉश आहे, त्याच्यानंतर व्हाईटनिंग क्रीम आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या पाईपलाईनमध्ये आहेत ज्या टोटली फेमिनाईन हायजीनकडे कॉन्सन्ट्रेट करतात. ओके, स्त्रियांशी संबंधित, स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित असलेले तुमची आता प्रोडक्टची तुम्ही आता नावं सांगितली, आणि तेही बायोडिग्रेडेबल, प्लास्टिक फ्री आणि केमिकल फ्री. हे महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा आता प्लास्टिक फ्री करायचं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघतोय, तर सॅनिटरी पॅड्स का बरं मागे राहणार? आणि माझ्या मते हे भारतातलं पहिलं फाईन वन टेक्नॉलॉजी असलेलं प्रोडक्ट आहे. फेमिनाईन हे पहिलं आहे सॅनिटरी पॅड ज्याच्यामध्ये अजिबात प्लास्टिक नाही आहे, आणि हे डेफिनेटली स्त्रिया ट्राय करू शकतात. आणि आपण मगाशी मी तुमच्याशी बोलताना म्हटलं की ब्रँड म्हणून एक जे नावारूपाला येणं हे असतं, हे काय असतं, याच्या मागचं काय सिक्रेट आहे? बघा, ब्रँड ही एक कन्सेप्ट आहे आणि जो एक आपण नॉर्मल शॉप ओपन करतो ही दुसरी कन्सेप्ट आहे. मी दुकान खोलून नाही बसलेली की आपण रिटेलिंग करतोय. ब्रँड असतो जो आपण जगात पसरवू शकतो, ज्या नावाने तुमची कंपनी ओळखली जाते, ज्या नावाने तुमचं प्रोडक्ट ओळखलं जातं, एक आयडेंटिफिकेशन मिळतं. तर ब्रँड म्हणून आपण गोष्टींकडे असं बघायला हवं असं मला वाटतं, आणि मीही त्याच अनुषंगाने बघते. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे स्त्री, हायजीन, प्रोटेक्शन, फ्रीडम, कम्फर्टनेस इज ऑल अबाउट फेमिनाईन. ओके, येस. आणि फेमिनाईनसाठी जे स्पेशल टॅगलाईन आहे, येस, ती मला एकदा सांगाल? नक्कीच. फेमिनाईनची टॅगलाईन आहे हायजीन विथ केअर, हायजीन विथ फेमिनाईन. करेक्ट.
आणि मगाशी बोलता बोलता आपण सांगितलं हे विचारणारच होते तुम्हाला की अपकमिंग आपले प्रोडक्ट्स काय असणार आहे आणि सगळ्यात आधी फेमिनाईनमध्ये सॅनिटरी पॅडच्या सोबतच कुठले कुठले किट येतात याच्याबद्दल थोडं डिटेलिंग मला येस, आपण फेमिनाईन सॅनिटरी नॅपकिनचे कॉम्बोज देतो जे साधारण 500 रुपयापासून 3,500 रुपयापर्यंत आहेत. त्याच्यामध्ये क्वार्टरली, हाफ इयरली असे पॅकेजेस मिळतात. तुम्ही कस्टमायझेबल सुद्धा करू शकता तुमचं प्रोडक्ट. जशी आपली प्रोडक्ट रेंज आहे म्हणजे 240 mm म्हणजे रेग्युलर, 290 mm म्हणजे एक्सेल, रेग्युलरला आम्ही लार्जसुद्धा म्हणतो, 330 mm म्हणजे डबल एक्सेल, 360 mm म्हणजे ट्रिपल एक्सेल, अप टू 8 एक्सेलपर्यंत आपल्याकडे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत. ठीक आहे. आणि ते खूप म्हणजे स्त्रियांची हेल्थ, जॉग्रफी, सायकोलॉजी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं पॅड आणि त्याचं चॅनलिंग डिझाईन केलेलं आहे. हे जे सॅनिटरी पॅड आहे हे 10 लेयर्सचं आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे फाईन वन टेक्नॉलॉजी अनाईन स्ट्रीप असलेलं, ओरिजिनल अनाईन स्ट्रीप असलेलं हे इंडियातलं फर्स्ट सॅनिटरी नॅपकिन आहे. सो आपण त्यांना जसं तुम्हाला मी सांगितलं की आपण त्यांना पॅकेजेसमध्ये देतो, तशी आपली लाईफ टाईम मेंबरशिपसुद्धा असते. तुम्ही सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता 3,500 रुपयाचं आणि मग तुम्ही तुमच्या घरपोच तुम्हाला दर महिन्याला हे सॅनिटरी नॅपकिन मिळेल. ओके. आणि हे सगळ्या रिटेलमध्ये पण अवेलेबल आहे सगळीकडे ऑल ओव्हर इंडिया. येस, आपण ह्याचं रिटेलिंग करतो. आपण डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट केलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र. आपले साधारण 16 डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यानंतर आपण ऑल ओव्हर इंडिया ह्याच्या फ्रँचायझीज पण दिलेल्या आहेत. जशी सुरतला आपली फ्रँचायझी आहे, ओरिसाला आपली फ्रँचायझी आहे. त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण छोटे छोटे पॅकिंग युनिट्स बनवलेले आहेत जेणेकरून आपण लॉजिस्टिक इझी करू शकतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आपण आहोत, जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, यूट्यूब चॅनल आपण लवकरच स्टार्ट करतो आहे आपला. त्यानंतर ॲमेझॉनवर आपण आहोत, फ्लिपकार्ट, मिशो आणि एक इंटरनॅशनल वेबसाईटसुद्धा आहे जिथे आपण अवेलेबल आहोत. आणि बऱ्याचशा महिला ज्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये आहेत म्हणजे महिला बचत गट आणि काही महिला ज्यांना कामाची आवश्यकता आहे जसं मेड्स असतात, तर ह्या घरोघरी जाऊन आपलं सेलिंग करतात. ओके. आणि याच्यासोबतच मगाशी बोलल्याप्रमाणे की आपण सामाजिक बांधिलकी पण जपत आहात. हो. तर याच्यामध्ये अवेअरनेससाठी आपण काय काय करता की स्त्रियांनी आपलं आरोग्य, आपली मासिक पाळीच्या संदर्भामध्ये अजूनही मोकळेपणाने आपल्याकडे बोललं जात नाही. इनफॅक्ट मेडिकल स्टोअरमध्ये देखील स्त्रिया देखील लाजतात घेताना. हो. पुरुष मंडळी तर घेतच नाही बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलंय. तर सगळ्यात आधी तर आपलं शरीर काय आहे, त्याचं काय काय म्हणजे तिथे गोष्टी येतात, याच्या संदर्भामध्ये अवेअरनेसचे आपण काही कार्यक्रम घेत असाल तर ते नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात तसं मेडिकल स्टोअरमधून सॅनिटरी नॅपकिन आणताना आधी ते प्लास्टिकच्या म्हणजे आधी न्यूजपेपरमध्ये रॅप करतात आणि मग काळ्या पिशवीत टाकून देतात. जसं की आपण एखादा बॉम्ब घरी आणतोय किंवा चोरून आणतोय एखादी वस्तू. खरं तर ही लपवण्याची गोष्ट नाही. टी व्हीमध्ये याची ॲड येते. ती महिला आहे, ती स्त्री आहे, ती मुलगी आहे. जसं आपण म्हणतो की मी माझ्या बाबांची परी आहे, तर मग ह्या गोष्टी मी माझ्या बाबांशी, माझ्या भावाशी, माझ्या मित्राशी मी बोलू शकायला हवी. आणि ही तितकी सहज गोष्ट, याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा स्टिग्मा किंवा टॅबू असण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. सो मेन्स्ट्रुअल हायजीन ही गोष्ट ही बोलली गेली पाहिजे. तर ही मुलींना बोलतं करण्यासाठी चला तिला समजून घेऊयात या टॅगलाईन अंडर आपण शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये आपण इव्हेंट्स घेत असतो, सेमिनार्स घेत असतो, ज्याच्यामध्ये आपण मेडिकल कॅम्प्स पण करतो आणि त्यांना त्यांच्या हेल्थबद्दलची माहिती पण सांगतो. त्यांची मासिक पाळी, त्यांची स्वच्छता आणि जशी एखादी कळी उमलते त्या पद्धतीने मुली आमच्याशी बोलतात आणि आम्ही त्यांना याबद्दलची माहिती सांगत असतो. अशा वेळी मग कसा रिस्पॉन्स असतो त्यांच्या? त्याचा खूपच छान रिस्पॉन्स असतो. ज्या वेळेला सेमिनार संपतं त्यावेळेला बऱ्याच मुली ज्यांनी आजपर्यंत त्यांना होणारे त्रास किंवा काही ठिकाणी त्यांच्याकडे जर त्यांच्याशी जर कोणी चुकीचं वागलं असेल आणि त्यामुळे जर त्यांना काही त्रास झाला असेल किंवा त्यांच्याकडून काही चूक घडली असेल तर त्या येऊन माझ्याशी बोलतात, माझ्याकडे व्यक्त होतात, मोकळ्या होतात आणि त्यानंतर त्यांच्याकडे एक धीटपणा येतो की ही गोष्ट मी घरी जाऊन माझ्या आईला सांगेन, माझ्या बाईंना सांगेन. आणि असं केल्यामुळे मग पुढे जाऊन मग आपण ह्याबद्दल एक त्यांना फ्रीडम देतो आहोत किंवा त्यांना कम्फर्ट झोनमध्ये आणतो. कुठेतरी नक्की समाधान वाटत असेल, आपण योग्य ट्रॅकवर आहोत. येस. एक व्यावसायिक म्हणून सामाजिक बांधिलकी पण जपणं हे प्रत्येकांना जमतच असं नाही, पण ते तुम्ही निष्ठेने करता आहात. आणि आता याच्या पुढे आपले काय आव्हानं असणार आहे? कारण ब्रँड आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, वाढवायचं आहे. सो एक कुठेतरी चॅलेंजेस असतात. कुठली आव्हानं आहे आणि आता हे कसं पुढे न्यायचं आहे? नक्कीच सांगायला आवडेल की आव्हानं खूप सारी आहेत, कारण की आपण मार्केटमध्ये पहिले नाही.
40 वर्षांपासून मार्केटमध्ये वेल एस्टॅब्लिश ब्रँड आहेत, तर त्यांना टॅकल करत आपल्याला पुढे जायचंय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मोठा मुद्दा असा आहे की देशामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वापरणाऱ्या फक्त 20% महिला आहेत आणि त्यातल्या 20% पैकी महिला 100% प्लास्टिक यूज करणारे आहेत. तर त्यांची मेंटॅलिटी चेंज करणं इथपासूनचा सगळा प्रवास पूर्ण आपला आहे. आणि हे करत असताना मला खूप सारी आव्हानं आधी पण आली. मी आधी जी आव्हानं आली त्याबद्दल मी आधी सांगते की आपण एक जी बिझनेस रिस्क कॅल्क्युलेट करतो ना की 30 दिवस 300 दिवस आणि 3 वर्ष तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सर्व्हाइव्ह केलं पाहिजे तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. तर मग सुरुवातीच्या 6 महिन्यातच मला नैसर्गिक आणि आर्टिफिशियल असे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊन गेले. मग त्यात तुम्ही पार्टनर इश्यू म्हणा, कंपनीचा, गोडाऊनचा, ऑफिस, तुम्हाला मिळालेली लोक, मग ते डेटर्स असू शकतात की आपल्याला पेमेंट्स वेळेवर देत नाहीयेत, डिलिव्हरीचा प्रॉब्लेम म्हणजे लॉजिस्टिक्सचा तो सुद्धा. त्यानंतर हे सगळं कमी होतं म्हणून की काय कोल्हापूरला आणि सांगलीला पूर आला होता, तिथे गोडाऊनमध्ये माझा माल भिजला. त्यानंतर माझ्या मुंबईतल्या गोडाऊनमध्ये सुद्धा पाणी आलं होतं. पावसामुळे खूप सारं नुकसान झालं कारण की जेव्हा आम्ही लॉजिस्टिक्समध्ये आमचं प्रोडक्ट टाकत होतो त्यावेळेला पाऊस असल्यामुळे आणि माझं त्यावेळेला बॉक्स पॅकिंग असल्यामुळे माझं प्रोडक्ट सारखं भिजायचं आणि रिजेक्शन यायचं. तर हे सगळे लॉसेस आम्हाला तेव्हा होत होते. तर मग आणि या सगळ्यामधून ओव्हरकम करून आम्ही कुठेतरी स्वतःला सावरत होतो तोपर्यंत कोरोना आला. आणि कोरोनामुळे आपण पूर्ण ठप्प झालो, बिझनेस पूर्णपणे स्लॅग व्हायला लागला. तर मग या सगळ्यातून ओव्हरकम करत म्हणजे मी काय केलं की कोरोनाचे मला जे 8 महिने सुरुवातीचे मिळाले की ज्या वेळेला व्यवसाय करता येत नव्हता त्यावेळेला मी काय केलं, माझा पूर्ण वेळ मी युटिलाइज केला अभ्यास करण्यासाठी की मार्केटमध्ये आपण कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट आणू शकतो, मार्केटमध्ये काय आहे, आपण त्यांना कसे टॅकल करू शकतो किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनला आपण कसे चांगले येऊ शकतो. अशा सगळ्याचा स्टडी करत R&D करत मी देशभरातून वेगवेगळे म्हणजे जगातलं असं कोणतंही सॅनिटरी पॅड नाही जे माझ्या हाताखालून गेलेलं नाही. आणि त्यानंतर मग आपण आपलं इन हाऊस प्रोडक्शन चालू केलं आणि मग आपले सगळे प्रॉब्लेम जवळजवळ संपत आले. कारण की आता लॉजिस्टिक्समध्ये आपण एक चांगलं ओव्हरकम केलेलं आहे की आपण देशातल्या कुठल्याही पिनकोडवरती घरपोच आपण माल म्हणजे आपलं जे फेमिनाईन सॅनिटरी नॅपकिन आहे ते पोहोचवू शकतो. तर आता आपण ब्रँड म्हणून या गोष्टीकडे पाहत असताना आत्ता जी आव्हानं आहेत ती सगळ्यात त्यातलं एक मोठं आव्हान आहे की डिजिटल मार्केटिंग. कारण की आतापर्यंत आपण 1 to 1 आणि वर्ड ऑफ माउथने आपला व्यवसाय करत होतो, पण आता काळाची गरज आहे सोशल मीडिया आणि मार्केटिंग. तर त्यावरती आपण स्टँड करण्याचा आता प्रयत्न करत आहोत. आत्ताच तुम्ही म्हणालात की देशभरामध्ये आपलं होतं, फॉरेनमध्ये देखील आपलं जातं प्रोडक्ट? येस, आताच एक 4 महिन्यापूर्वी दुबईला माझ्या प्रोडक्टसाठी अप्रुव्हल आलेलं आहे आणि आता आपण दुबईला, सिंगापूरला, कॅनडाला अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आपण आपलं प्रोडक्ट पाठवायला सुरुवात केलेली आहे. खूप छान. म्हणजे भारतासोबतच आता फेमिनाईन हे पूर्ण जगभरामध्ये पोहोचतं आहे हळूहळू. अर्थातच त्याला कुठेतरी एक आव्हानाची एक झालर आहे, पण वेळेचा तुम्ही सदुपयोग केला आणि अभ्यासपूर्ण हे प्रोडक्ट आहे हे महत्त्वाचं. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असा एक अविस्मरणीय क्षण येतो, एक आनंदाचा क्षण होतो. तर आतापर्यंतचा तुमचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण असा कुठला? मी 7व्या महिन्याची प्रेग्नंट होते आणि त्यावेळेला एक मला मोठं टेंडर मिळालं. म्हणजे माझ्या मुलीचा पायगुण समजा किंवा माझी आत्तापर्यंत केलेली मेहनत किंवा माझ्या आईबाबांचे आशीर्वाद जे काही असेल, पण 7व्या महिन्याचे असताना प्रेग्नंट असताना मला ते टेंडर मिळालं आणि आम्ही कुठेही मागे हटलो नाही. पूर्ण फॅमिली, पूर्ण टीम सगळे झटून आम्ही पूर्ण मार्चपर्यंत त्यांचा जवळजवळ 80 लाख पॅडचा आम्ही सप्लाय पूर्ण केला आणि त्यानंतर आत्तापर्यंत आम्हाला जवळजवळ पुढची 8 टेंडर्स मिळत गेली. सो हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे जो मी आयुष्यात कधी विसरणार नाही. खरं आहे. यशाच्या या टप्प्यावर आपल्याला काही अचिव्हमेंट्स आले असतील ते जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. नक्कीच. फेमिनाईनला गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. तर त्यापैकी ग्रीन बिझनेस ऑफ द इयर एक अवॉर्ड आहे, त्यानंतर मोस्ट सिक्युअर्ड पॅड ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे फेमिनाईनला, नंतर बेस्ट हायजीन प्रोडक्ट ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे फेमिनाईन प्रोडक्ट्सना, नंतर मला ॲज अ वुमन एंटरप्रेन्योर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे, स्वयंसिद्धा अवॉर्ड मला मुंबईतून मिळालेला आहे. तर हे सगळे अवॉर्ड्स मिळालेत. तुम्ही मला अचिव्हमेंट्सबद्दल विचारले, राईट? तर माझी अचिव्हमेंट ही आहे की 2017 10 ऑगस्ट रोजी आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या दिवसापासून आजवर जोडले गेलेले कस्टमर साधारण आपले 1.5 लाखांपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत आणि ते आत्तापर्यंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे कस्टमर रिटेन्शन हा माझ्या अचिव्हमेंटचा एक सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की ज्यामुळे आपण आतापर्यंत सर्व्हाइव्ह करतोय आणि ज्यामुळे आपली ग्रोथ होत चालली आहे डे बाय डे वर्ड ऑफ माउथने. ग्रेट.
पण मग आता इथे जेव्हा आपण एखादं कस्टमर फॉर एक्झाम्पल की अशी एखादी काही आठवण आहे का की त्या कस्टमरनी आपलं हे प्रोडक्ट घेतलंय आणि त्याचा काही स्पेशल फीडबॅक आलेला आहे? हो हो नक्कीच. नागपूरला नागपूर म्हणजे नागपूर नाही म्हणता येणार, बल्लारशाह म्हणून एक ठिकाण आहे आणि तिथे मी सेमिनार घेण्यासाठी गेले होते. बरं. आणि त्यावेळेला तिथे एक संस्थेच्या एक भगिनी आहेत, त्यांनी आपलं प्रोडक्ट यूज केलं आणि मी बोलता बोलता म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या प्रोडक्टची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी 200 ml आहे बरं. आणि ते तुम्ही 24 आवर्स वापरू शकता आणि त्याने तुम्हाला काही त्रास होणार नाही कारण की हे पर्यावरणपूरक आहे. तर त्यांनी एक दिवशी शेतात गेल्या आणि ते प्रोडक्ट वापरण्यासाठी म्हणजे जाणीवपूर्वक की हे खरोखर एवढा तास चालू शकतं का हे पाहण्यासाठी त्या शेतात ते वापरण्यासाठी गेल्या. पाऊस आल्यामुळे त्यांना 2-3 दिवस घरी परत जाता आलं नाही. बरं. त्यामुळे त्यांनी सतत 3 दिवस आपलं प्रोडक्ट वापरलं आणि चौथ्या दिवशी घरी परत गेल्यानंतर मला फोन करून सांगितलं की मॅडम जसं तुम्ही म्हणालात हे प्रोडक्ट 24 तास नाही 48 तास मला गरजेप्रमाणे वापरावं लागलं आणि वा. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. म्हणजे हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सचा हा तो ते Yes, बोल होते, yes, अनुभवाचे हे बोल yes, होते. yes. खरंच खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. आणि सगळ्यांना इथे सांगायला मला आवडेल की मैत्रिणींनो, आपली काळजी घ्या. आपण कुटुंबाची काळजी तर घेतोच, सगळ्यांची काळजी आपल्याला असते, पण आपल्याकडे देखील तितकंच लक्ष द्या आणि पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड्स वापरा. आणि सगळ्यांना देखील तेच सांगा, समाजामध्ये आपल्याला एक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्लास्टिक आपल्याला वापरायचं नाही आहे, त्याच्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करायची आहे. नक्कीच नक्कीच. आणि नवरात्रीच्या सगळ्यांना मी इथे खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि पुन्हा आपण लवकरच भेटूया एका नव्या व्यावसायिकासोबत. तोपर्यंत नमस्कार.